नमस्कार. या उपोषणकर्त्यांच्या मागण्यांचा विचार करून तातडीने ते सोडवाव्यात अशी मागणी त्यांनी केली. त्याला लोकमोर्चा संघटनेच्या वतीने मी प्रकाश शिवाळे जाहीर पाठिंबा जाहीर करीत आहे. विश्वास जनतेचा या YouTube चॅनलवरून आम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, महानगर आयुक्त MMRDA तसेच पालिका आयुक्त मुंबई महानगरपालिका व पोलीस आयुक्त मुंबई पोलीस दल यांना कळवू इच्छितो. यांच्या निदर्शन आणू इच्छितो. या 78 बिझनेस पार्क कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचे प्रमुख रेवनाथ निवृत्ती गायकवाड यांनी 23 फेब्रुवारी पासून या ठिकाणी बेमुदत उपोषण आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे की त्यांनी या आंदोलनाची तातडीने दखल घ्यावी आणि हे प्रकल्पग्रस्त गाळेधारकांचे जे गाळणे आहे ते ऐकावे व त्यांच्या मागण्या तातडीने सोडवण्यासाठी त्यांच्या पातळीवर प्रयत्न करावे अशी विनंती आहे. मुंबईतील लिंक रोड, मुंबईतील मेट्रो ट्रेन्स आणि मुंबईतील विविध विकास प्रकल्पांमधले बाधित गाळेधारकांना, दुकानदारांना MMRDA ने 18 वर्षापूर्वी भांडूप स्टेशन नजीक स्टेशन रोडवर असणाऱ्या BMC मॉल आता सध्या 78 प्रीमाइसेस कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड यामध्ये गाळे दिलेले आहेत. एकूण 356 गाळ्यांचा या ठिकाणी समावेश आहे. इथे हा BMC ने MMRDA ने अत्यंत चांगला मॉल बांधलेला आहे. अगदी भांडूप स्टेशनच्या बाजूला लागत स्टेशन रोडवर हा मॉल आहे. परंतु या मॉलला अनधिकृत स्टॉलवाल्यांनी आणि फेरीवाल्यांनी वेढा घातलेला आहे आणि त्यामुळे या मॉलमध्ये लोकांना, ग्राहकांना किंवा इतर ग्राहकांना येण्यासाठी रस्ता उरलेला नाही, मार्ग उरलेला नाही. दर्शनी भागात स्टॉल भरून अनधिकृत लोक धंदा करतायत आणि हे 356 जे गाड्या आहेत, प्रकल्प बाधित आहेत, त्यांची धंदा न होत नाही, त्यांना आर्थिक अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे या ठिकाणी या 78 बिझनेस पार्क कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचे प्रमुख रेवनाथ निवृत्ती गायकवाड यांनी 23 फेब्रुवारी पासून या ठिकाणी बेमुदत उपोषण आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या 78 बिझनेस पार्क प्रीमाइसेस मध्ये जे 356 गाळे दिलेले आहेत त्या 356 गाळ्यांना देखभाल निधी MMRDA ने द्यायला पाहिजे, तो अद्यापर्यंत त्यांना त्या संस्थेला दिलेला नाही. त्याबरोबर या ठिकाणचे जे गाळे आहेत, काही 100 फुटाचे गाळे आहेत, काही 50 फुटाचे गाळे आहेत, काही 150 फुटाचे गाळे आहेत, काही 200 फुटाचे गाळे आहेत. या सगळ्या गाळ्यांना हस्तांतर शुल्क म्हणून MMRDA 3,54,000 सरसकट फंड घेत आहे. हा इथल्या गाळेधारकावर अन्याय आहे. खरे तर यांची मागणी उपोषण करणारे जे रेवनाथ निवृत्ती गायकवाड आहेत हे 23 तारखेपासून उपोषण करणार आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे आणि योग्य आहे की गाड्यांची जी 354 हस्तांतर फी घेतात ती सरसकट न घेता गाड्यांच्या आकारमानानुसार 354 गाड्यांचे जे आकार आहेत फुटाप्रमाणे घेतले पाहिजे, स्क्वेअर फुटाप्रमाणे, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ही नुसती इथल्याच महत्वाची समस्या नाही, तर मुंबईमध्ये जिथे जिथे MMRDA ने गाळे धारकांना गाळे दिलेले आहेत, मग ते 100 फुटाचे, 150 फुटाचे, 200 फुटाचे, त्यांच्याकडून सरसकट MMRDA 3,54,000 हस्तांतर फी घेते. तर ते गाळे ती किंमत न घेता, तो फंड न घेता MMRDA ने गाळ्याच्या आकारमानानुसार स्क्वेअर फीट प्रमाणे घ्यावा अशी प्रमुख मागणी आहे. त्यासोबतच या ठिकाणी काही अनधिकृत काम करणारे लोक आहेत, त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी आम्हाला सहकार्य करावं अशी आमची मागणी आहे. यासाठी जे आंदोलन होणार आहे 356 गाळ्यांतर्फे 23 तारखेला या मॉलच्या 78 बिझनेस पार्क मॉलच्या गेटवर होणार आहे. ते आंदोलनाचे सविस्तर निवेदने माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय पालकमंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय महानगर आयुक्त MMRDA, माननीय पालिका आयुक्त मुंबई महानगरपालिका, मुंबई पोलीस आयुक्त आणि स्थानिक नगरसेवक खासदार संजय दिना पाटील साहेब, त्यानंतर आमदार अशोकदादा पाटील साहेब
या सर्वांना निवेदन दिलेले आहेत। त्यामुळं या आंदोलनाची शासनाने तातडीने दखल घ्यावी, उपोषणाची दखल घ्यावी आणि येथील जे प्रकल्पग्रस्त गाळेधारक आहेत त्यांची जी धंद्याअभावी कोंडी करून धंद्याअभावी जी उपासमार होत आहे किंवा जी आर्थिक अडचणी झालेल्या आहेत त्यांच्यावर अन्याय दूर करण्यासाठी या उपोषणकर्त्यांच्या मागण्यांचा विचार करून तातडीने ते सोडवाव्यात अशी मागणी त्यांनी केली। त्याला लोकमोर्चा संघटनेच्या वतीने मी प्रकाश शिवाळे जाहीर पाठिंबा जाहीर करीत आहे।